स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन सादर. अगोदरच महागाईनं कंबरडं मोडलंय. बेरोजगारीचा प्रश्न आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि शेकडो प्रकाराचे कर सामान्य माणसाच्या खिशावर भार वाढवत आहेत. सुखवस्तू कुटुंबे जर या वाढत्या आर्थिक बोजाने मेटाकुटीला येत असतील तर हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबाची अवस्था काय असेल? सामान्य माणूस हतबल आणि त्रस्त असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही संबंधित यंत्रणा आणि कंपनीकडून कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. घरात कोणी नाही हे पाहून महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन किंवा दबावाच्या मार्गाने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न भविष्यात झाला तर अशा प्रकारांना लोकशाही मार्गाने कायदेशीर चौकटीत राहून जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा कृती समितीने दिलेला आहे. येत्या काळात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संपूर्ण जिल्ह्यात मोठं जन आंदोलन उभारण्याचा निर्धार चंदन चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हक्कासाठी संघर्षाची पुढची दिशा आता ठरली आहे. यावेळी नागरिक मान्यवर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर हटाव ही मोहीम अतिशय तीव्र गतीनं या आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला समज देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना यांच्या वतीनं स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. यामध्ये जे मीटर बसवणारे जे अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते मनमानी कारभार करायला लागलेले आहेत. कुठल्याही ग्राहकाची पूर्व परवानगी न घेता त्यांना कुठल्याही पद्धतीची नोटीस अगोदर न देता आणि ते मीटर चेकिंग केलेलं आहे किंवा नाही या गोष्टीची कुठलीही त्यांना अधिकृत माहिती न देता हे मीटर बसवत आहेत निघून जात आहेत. मात्र यापुढं असं अजिबात चालणार नाही, कारण जे आता आगाऊपणा करतील त्यांच्यावरती विद्युत कायदा कलम 171 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचं काम हे स्मार्ट मीटर हटाव कृती समिती हे 16 ऑक्टोबरपासून ही मोहीम जिल्हाभर हातात घेणार आहे आणि या बेकायदेशीर स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना सळकू पळक करून ही कृती समितीचे सर्व निमंत्रण पदाधिकारी हे त्यांना पळवून लावल्याशिवाय सोडणार नाहीत. वेळ प्रसंगी त्यांना धमकीसुद्धा देण्याची तयारी आज जनतेनं ठेवलेली आहे, कारण याचा उद्रेक भडकू नये म्हणून त्याची काळजी घ्यावी. संबंधित वीज वितरण डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा सूचना देण्यात याव्यात. या पद्धतीनं तुम्ही त्यांना आदेश द्यावेत अशी मागणी आज आम्ही कृती समितीच्या वतीनं केलेली आहे. आणि याच्यामध्ये वीज वितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं नाही घेतलं तर वीज वितरण अधिकाऱ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये सळोकी पळक करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो. जय हिंद, जय भारत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.